नमस्कार, मी स्वप्नाली आपल्या या होममेड रेसिपी शो मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आज आपण बटाट्यांपासून चवीला खूपच छान लागणारी कुरकुरीत अशी रेसिपी बनवणार आहोत। ही रेसिपी बनवण्यासाठी 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडवून घेतलेले आहेत। साल काढून बारीक आकाराच्या किसणीने किसून घ्यायचे आहेत, व्हिडिओ मध्ये दाखवले त्या पद्धतीने। आता यामध्ये 1 ते 1.5 चमचा धणे पावडर घालून घ्यायची आहे। 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरीही चालेल। अर्धा चमचा हळद घालून घ्यायची। 1 मोठ्या आकाराचा चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे। थंडीचे दिवस आहेत, पांढरे तीळ खाल्लेले चांगलेच असतात, जरा जास्तच घालायचे। 1 चमचा कस्तुरी मेथी घेतलेली आहे, हातावरती क्रश करून तीही घालून घ्यायची। आणि अर्धी वाटी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आहे ती घालून घ्यायची। चवीनुसार मीठ घालून घेऊयात। आता हे मिश्रण आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बटाटे आपण नुसते शिजवून न घेता शिजवल्यानंतर फ्रीज मध्ये थंड होण्यासाठी ठेवून दिले होते। पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला हे बटाटे रेसिपीसाठी वापरायचे आहेत। बटाटे थंड झाल्यानंतरच बारीक आकाराच्या किसणीने किसून घ्यायचे, म्हणजे काय होतं, या बटाट्यामध्ये मोठ्या आकाराचे कण राहत नाहीत आणि आपली जी ही रेसिपी आहे ती बनवायला सोपी जाते। यासाठी इथे आपला बटाटा या मसाल्यांमध्ये मिक्स करून झाला की 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेली आहे ती यामध्ये घालून घ्यायची। याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल। आपल्याला ही रेसिपी कुरकुरीत बनवायची आहे, यासाठी आपण यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घेतलेला आहे। आता कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर आपल्याला यामध्ये पाण्याचा तेलाचा अजिबात वापर करायचा नाहीये। आपल्याला याचा दाबून घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। मळलेलं पीठ 2 मिनिटांसाठी असं झाकून बाजूला ठेवून देऊयात। गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे, गॅस लहान करून ठेवायचं। आता हा गोळा आहे तो एकसारखा मळून घेऊया आणि याचे लहान लहान आकाराचे गोळे बनवून घेऊयात। बनवलेले या गोळ्यांना लांबट आकार देऊन घ्यायचा। तुम्हाला जो आकार द्यायचा आहे तो तुम्ही दिला तरीही चालेल। मी अशा पद्धतीने याला आकार देऊन घेतलेला आहे। संपूर्ण मळलेल्या गोळ्याचे आपल्याला अशाच पद्धतीने रोल बनवून घ्यायचे आहेत। इथे पाहू शकता सगळे रोल आपले तयार झालेले आहेत। गॅसवरचं तेलही गरम झालेलं आहे। कडकडीत तेलामध्ये आपल्याला हे रोल तळण्यासाठी घालून घ्यायचे आहेत। जेवढे तेलामध्ये बसतायत तेवढे आपण तेलामध्ये सोडून घेऊयात। अगदी झटपट असे हे रोल तेलामध्येही छान तळले जातात। सुरुवातीला आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे, नंतर आपल्याला गॅस मध्यम करायचा आहे आणि हे रोल क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। गॅस आपल्याला मोठा करायचा नाहीये, नाहीतर हे रोल आपले क्रिस्पी अजिबात होणार नाहीत। सुरुवातीला आपल्याला यामध्ये चमचा किंवा झारा अजिबात घालायचं नाहीये। थोडा वेळ तेल पिल्यानंतर झाऱ्याने एकसारखे हलवून घ्यायचे। अजिबात हे रोल एकमेकाला चिकटले जात नाहीत आणि चांगल्या गरम तेलामध्ये आपल्याला हे रोल कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता हे रोल अगदी कुरकुरीत दिसायला सुरुवात झालेली आहे। लगेच आपण तेलातून बाजूला काढून घेऊयात। तयार झालेले हे रोल तुम्ही हिरव्या चटणी सोबतही खाऊ शकता किंवा केचप सोबत खाल्ले तर चवीला अप्रतिम असे लागतात। राहिलेले आपण रोल अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत। आज आपण अगदी झटपट अशी शिजवलेल्या 2 बटाट्यांपासून ही रेसिपी बनवलेली आहे। तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।